माणसाला लागलेली हाव, त्याची इच्छा, ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. आपण हे जीवन जगतो, परंतु खरंच जीवन जगलं का याचा उत्तर घेण्यापेक्षा प्रत्येक माणूस हवेच्या पोटी, हव्यासाच्या पोटी लागलेला असतो. कितीही कमवावं तरी कमीच पडतं असं त्याला वाटतं राहतं. सारखा तो धनसंचयाचा साठा करत राहतो, परंतु पुण्यसंचयाचा साठा मात्र करत नाही. असंच माणसाच्या ह्या इच्छेच्या, लोभाच्या स्वभावाविषयी संताजी जगनाडे महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्याला सावध करतात. त्या अभंगाच्या माध्यमातून ते सांगतात की आपण अनावश्यक हाव करतो आणि मृत्यूला देखील आपण चकवा द्यायचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा यम मृत्यू घेण्यासाठी येत असतो, आपला जीव घेण्यासाठी येत असतो, प्राण मागण्यासाठी येत असतो घेण्यासाठी, त्यावेळेस तो तर काही लाच स्वीकारत नाही. मग खरंच एवढा पैसा आपण काय करायचा? यम तर लाच स्वीकारणार नाही, मृत्यू लाच स्वीकारणार नाही. मग करायचं कसं? त्यासाठी आपल्याला पुण्यसंचय करावा लागेल, नामस्मरण करावं लागेल. संत जगनाडे महाराज त्यांच्या अभंगामधून याविषयीच आपल्याला सावध करतात. ते अभंगामध्ये आपल्याला सांगतात, संसाराकरिता जन्म वाया गेला, काळ न्याया आला अवचित. सोडी सोडी यमा मज क्षणभरी, घरातील ठेवा दाखवू दे. संतू म्हणे यम तो कसा सोडील, नाडील अवघ्यासी सावध व्हारे. एवढ्या सुंदर शब्दांमध्ये अभंगांनी वर्णन करून त्यांनी सांगितलं आहे की माणूस कशा प्रकारे हाव घेतो आणि त्या हवेपोटी तो यमाला देखील थांब म्हणतो. तुला माझ्या घरातला ठेवा दाखवू दे, मला तो ठेवा बघून घेऊ दे. खरं तर हा ठेवा, हे सोनं, संपत्ती, नाणं, धन, दौलत, पैसा हे सोबत काहीच येणार नाही मृत्यूनंतर. मग असं का? जगनाडे महाराज म्हणतात की या संसारासाठी जगताना पूर्ण जन्म वाया गेला आणि जेव्हा काळ आला त्यावेळेस कळालं की आपलं खरंच जगणं राहून गेलेलं आहे. पण त्याही वेळेस माणूस शहाणा तरी कसा होईल? कारण त्याला वाटतं की आपण ह्या पैशाच्या जोरावर मृत्यूला देखील चकवा देऊ शकतो. परंतु तसं न होता यम जेव्हा येतो तेव्हा तो आपला प्राण अवश्यच घेऊन जाणार. जर आपलं पुण्यसंचय चांगला असेल, परमेश्वराप्रती इच्छा आणि भक्ती जर आपली श्रेष्ठ असेल, तर खरंच यातून काही उपाय तरी निघतो. यापुढे जाऊन ते सांगतात की सोडी सोडी यमा मज क्षणभरी, घरातील ठेवा दाखवू दे. म्हणजे यमाला देखील म्हणतात की यमराजा मला थोडा वेळ सोड आणि घरातला ठेवा दाखवू दे. परंतु तो यम आहे, तो काही लाच स्वीकारणारा नाही. त्याला काय तुमच्या त्या गोष्टीचं महत्त्व नाही, तो तुमचा प्राण घ्यायलाच आलेला आहे. त्यामुळे त्याला क्षणभर थांबवून घरातला ठेवा दाखवू दे. म्हणजे अंतिम समय देखील तुमची लोभाची, हव्यासाची इच्छा मात्र संपली नाही. ह्या विषय सुखामध्ये वेळ घालवण्याची वेळ संपलेली आहे ह्याचीसुद्धा जाणीव होत नाही. आणि मग खरंच आयुष्य म्हणून तुम्ही काय जगलात? पुण्यसंचय करायचे तर राहूनच जातं आणि तुम्ही याच गोष्टीच्या जर मागे लागलात तर तुमच्याकडे खरंच असं काय उरल? शेवटी संत जगनाडे महाराज म्हणतात की संतू म्हणे यम काय तो सोडील, नाडील सर्व अवघ्यांशी. म्हणजेच काय तर तो यम आहे, तो यम मात्र कसा सोडल? तो सर्वांना नाडील, सर्वांनाही तो आडवा जाईल. म्हणून लक्षात ठेवा की कधीही एवढा लोभ काहीही कामाचा नाही. जीवन जगण्यापुरता, चांगल्या पद्धतीनं जगण्यापुरता पैसा अडका जरूर कमवावा. चांगल्या पद्धतीनं आलेला पैसा हा लाभदायकच असतो, परंतु त्या पैसा कमवत असताना त्या पैशाच्या पाठीमागं इतरांची फसवणूक नको. जय जय रामकृष्ण हरी.